Today we are to discussing new point, that is the composition of. Write down this point. Composition of two SHMs having same period and along the same path. Compositions of two SHMs having the same period along the same path. Look here. Then write down. We have to see the equation for the displacement, that is x is equal to a sin omega t plus phi. This is the equation for the displacement. We have to see here where x be the displacement, a be the amplitude, omega be the angular velocity, t be the time, and phi be the initial phase of the concentrated particle. Here we have taken composition of two SHMs घेतलेले. जे we have to taken काय करणार आहे, दोन आपण त्या ठिकाणी वेव्स कन्सिडर करणार. पहिली वेव्ह कन्सिडर केली तर त्याची डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, x1 असणार आहे, राईट. त्यानंतर त्याचा एम्प्लिट्यूड तुमच्या पुस्तकामध्ये हा एम्प्लिट्यूड कॅपिटल मध्ये दाखवला आहे, आपण इथं एम्प्लिट्यूड काय करूया, a1 दाखवूया. ठीक आहे. a1 साइन काय घेतलाय, ओमेगा टी प्लस काय घेतलं, आता फेज सुद्धा काय असणार आहे, त्याची चेंज असते, राईट. फक्त इकडे लक्ष द्या, नंतर घेऊया. x1 इज इक्वल टू काय घेणार, पहिली वेव्ह आपण कन्सिडर केली, x1 इज इक्वल टू a1 साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस phi1. मीन्स काय झालं, a1 फॉर द एम्प्लिट्यूड ऑफ द फर्स्ट वेव्ह येणार, phi1 इज द इनिशियल फेज ऑफ द फर्स्ट वेव्ह येणार, राईट. दिस इज इक्वेशन नंबर 1. आपण वी हॅव टू टेकन अनदर वेव्ह हॅविंग द डिस्प्लेसमेंट x2 इज इक्वल टू एम्प्लिट्यूड काय डिफरंट आहे, therefore here too we have to return a2. Then we have to return here sin omega t plus phi2. This is equation number 7, right. Where a2 be the काय झालं, amplitude of the second wave, phi2 be the काय झालं, initial phase of the second wave. Composition means काय करणार आहे, we have to combine together these two काय करणार आहे, त्या ठिकाणी displacement of the two waves. आता रिझल्टंट काढायचं असेल तर आपण काय करणार, त्याची सम करतो किंवा ॲडिशन करतो, बरोबर आहे. आणि म्हणून वी हॅव टू गेट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. कशी मिळणार, x इज इक्वल टू x1 प्लस काय मिळणार आहे, x2, बरोबर आहे. फिर x पी काय झालं, आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळणार. कोणाची मिळणार आहे, दिस टू वेव्हची. x इज इक्वल टू x1 प्लस काय मिळालं, x2. Here we have to return the value of the x1. Value of the x1 आपण here लिहून घेऊया, a1 sin omega t plus phi1 plus x2 having value a2 sin omega t plus phi2, राईट. मग आम्हाला काय करायचं, आपण एक मॅथ्समध्ये आयडेंटिटी एक यूज करूया. कोणती होती बघा, ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी, तुम्हाला लक्षात असेल, साइन a प्लस b, बरोबर आहे. कसं लिहितो आपण, साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b. आपण ही आयडेंटिटी काय केली होती, ट्रिगोनोमेट्रीमध्ये यूज केली, बरोबर आहे. नाही केली असेल तर आपल्याकडे आहे असं कन्सिडर करायचं. साइन a प्लस बी मीन्स काय मिळालं, साइन a कॉस b कॉस a साइन b. दिस आयडेंटिटी वी हॅव टू यूजिंग हियर. मीन्स काय होणार, for this omega t we have to consider काय करूया आपण, a. for this phi1 we have to consider काय करूया, b, बरोबर. Similarly for this omega t also we have taken a, and for this phi2 we have to taken काय केलं, b. आणि this equation we have to written in this form, right. Hence x is equal to a1, this is a common term, therefore here we have to written a1 in a bracket. आता काय येणार, साइन a कॉस b मीन्स काय येणार, साइन ओमेगा टी, बरोबर. काय येणार परत, कॉस phi1, बरोबर. देन काय येणार प्लस, आता फर्स्ट टर्म काय येणार, कॉस a मीन्स काय येणार, ओमेगा टी
काय बोला साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 1 राईट प्लस काय करणार आपण ॲडिशन घेणार कारण ती टर्म आहे हिअर ऑल्सो a2 काय केलं त्या ठिकाणी कॉमन राईट देन हिअर यू हॅव टू रिटर्न इन दिस वे साइन ओमेगा टी कॉस फाय 2 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 2 काल याने काय केलं की प्रॉपर्टी यूज केली त्या प्रॉपर्टीचा फक्त इथे वापर केला ए म्हणजे काय वापरला ओमेगा टी बी मीन्स काय वापरला फाय 1 हिअर ऑल्सो ओमेगा टी मीन्स काय झाला आमचा ए झाला आणि फाय 2 म्हणजे काय झालं बी झालं त्याला इथं पर्यंत आता नेक्स्ट टर्म आपण द्यायची इज इक्वल आता ए1 ला काय करायचं टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लाय राईट मीन्स काय होणार बघा ए1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस a1 cos ओमेगा टी साइन फाय 1 राइट प्लस आता a2 ने मल्टिप्लाय करू मीन्स काय ना a2 साइन ओमेगा टी cos फाय 2 प्लस a2 cos ओमेगा टी साइन फाय 2 त्यामुळे काय डेरिवेशन लिहून घेऊ नका फक्त समजून घ्या तरी जाऊन तुम्ही लिहू शकता त्यात या पद्धतीने आता आम्हाला काय दिसतंय बघा हिअर वी हॅव टू टेकन दिस कॉन्स्टंट हिअर ऑल्सो साइन ओमेगा हिअर ऑल्सो काय झालंय साइन ओमेगा बरोबर आहे त्या टर्म्स आपण काय करूया एकत्र कंबाईन करू राईट मीन्स काय करूया बघा साइन ओमेगा a1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस काय येणार दिस टर्म मीन्स कोणती a2 साइन ओमेगा टी कॉस फाय 2 काय घेतलं कॉमन आपण साइन ओमेगा टी रिलेटेड टर्म घेतली राईट आता आम्ही दुसरं काय घेऊ शकतो इथं दिस वन कॉस ओमेगा राईट त्या दोन्ही टर्म परत आपण कंबाईन करूया मीन्स इथे काय येणार प्लस काय येणार a1 कॉस ओमेगा टी पुढं साइन फाय 1 प्लस काय येणार a2 कॉस ओमेगा टी साइन फाय 2 काय नाही तर आम्ही काय केलं हा जो कॉस ओमेगा टी आहे इथं कॉस ओमेगा टी आहे त्या टर्म काय केलं कॉमन राईट आता हे यू हॅव टू सी दॅट हिअर साइन ओमेगा टी टर्म काय झालं कॉमन झालं बरोबर आहे इथं आपण लिहून टाकू काय येते बघा साइन ओमेगा टी टर्म कॉमन काढतो इन ब्रॅकेट काय रिमेनिंग टर्म राहिली बघा a1 cos फाय 1 म्हणजे दिस टर्म a1 cos फाय 1 प्लस येणार प्लस a2 cos फाय 2 राइट देन काय येणार आता इन दिस टर्म वी हॅव टू कॉमन cos ओमेगा टी मीन्स काय येणार प्लस cos ओमेगा टी इन ब्रॅकेट a1 राइट साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2 राइट हिअर काय घेतलं आपण जर बघितलं साइन ओमेगा टी टर्म कॉमन झालं हिअर दिस वन a1 दिस वन a2 a1 आणि a2 आज काय सांगितलं ॲम्प्लिट्यूड ऑफ द टू वेव्स बरोबर आहे मीन्स त्यांचा आम्ही रिझल्टंट घेऊ शकतो सिमिलरली फाय 1 आणि फाय 2 आर द इनिशियल फेजेस त्यांचा पण आपण काय घेऊ शकतो रिझल्टंट जसं आपण इथे घेतलं रिझल्टंट दोघांचा x इज इक्वल टू x1 प्लस x2 घेतला ना तसंच आम्ही इथे काय करूया त्या दोघांचं रिझल्टंट आम्ही कसं घेतो बघायचं a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2 बरोबर आहे a1 प्लस a2 मीन्स काय येणार आहे इथे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड हिअर वी हॅव टेकन r a1 प्लस a2 मीन्स काय घेऊया आपण r घेऊ देन कॉमन टर्म कोणते इथं cos बरोबर आहे हिअर वी हॅव टू टेकन काय घ्यायचं cos
आणि देन लास्ट काय येणार आहे phi1 प्लस phi2. दिस इज डिनोटेड बाय द लेटर डेल्टा. मीन्स आम्हाला टर्म काय मिळाली a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 मीन्स काय मिळालं r cos डेल्टा. दिस इज इक्वेशन नंबर आपण 3 right. Similarly in this way this equation also we have to written here is equal to a1 sin phi1 plus a2 sin phi2. हेन्स काय होणार इथं आपल्याला हेन्स r a1 plus a2 means resultant amplitude. आम्ही काय घेतला r कॉमन sin. here we have to return sin आणि देन काय होणार आहे phi1 plus phi2 म्हणजे काय मिळाला डेल्टा. जे इक्वेशन नंबर आम्हाला 4 काय मिळालं r sin डेल्टा इज इक्वल टू a1 sin phi1 plus a2 sin phi2. काय इथं बरे आता ह्या दोन व्हॅल्यू आता इथे a1 cos phi1 plus a2 cos phi2 मीन्स काय आलं यांचं r cos डेल्टा. दिस व्हॅल्यू वी हॅव टू सबस्टिट्यूट इन दिस इक्वेशन. मग आमचं इक्वेशन कसं होतंय बघा. हेन्स x इज इक्वल टू काय ना पहिली टर्म sin ओमेगा t बरोबर आहे. देन कोण आलं r cos डेल्टा बरोबर आहे प्लस काय येणार इथं cos ओमेगा t आणि प्लस काय सॉरी r sin डेल्टा राईट. आता आम्हाला कसं दिसतं बघा मगाशी टर्म आपण आयडेंटिटी यूज केलतो. sin a काय मिळालं होतं cos b प्लस cos a काय मिळालं होतं sin b. त्याच्या वेळेला काय मिळाले sin ओमेगा t r cos डेल्टा मिळाले प्लस cos ओमेगा t r sin डेल्टा. आणि हीच आयडेंटिटी आपण परत इथं यूज करायची. मीन्स आम्हाला कसं मिळालं हेन्स x इज इक्वल टू बरोबर काय येणार इथं हा रिझल्टंट काय येणार आहे r येणार बरोबर. त्यानंतर काय येणार sin येणार ओमेगा t प्लस काय येणार r sin ओमेगा t प्लस डेल्टा. बघा येते की नाही sin ओमेगा t काय येणार परत आपण पहिले इक्वेशन घ्यायचं झालं तर sin ओमेगा t cos डेल्टा प्लस काय येणार आहे cos ओमेगा t sin डेल्टा. r हा कॉमन आहे म्हणून आपण कॉमन करायचं बरोबर. आणि इक्वेशन काय झालं x इज इक्वल टू r sin ओमेगा t प्लस डेल्टा. दिस इज द रिझल्टंट ऑफ द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट of the composition of the gas cylinder to SH1. So this equation we compare here. This equation we have to compare this equation 1 or we have to comparing this equation in this way. X is equal to a sin omega t plus phi. This is the equation for the displacement आपण म्हटलं होतं ते एका वेव्हसाठी होतं. X is equal to a sin omega t plus phi. a कॅपिटल काढा स्मॉल काढा कसंही चालेल ठीक आहे. पुस्तकात कॅपिटल आहे आपण कॅपिटल हे घेतलं तर आम्हाला ही एक्स बी द काय मिळाली डिस्प्लेसमेंट. दिस इज ऑल्सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. ए बी द काय मिळाले ॲम्प्लिट्यूड. दिस आर बी द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड राईट. दिस इज द साइन दिस इज साइन दिस टर्म ओमेगा टी दिस टर्म ओमेगा टी प्लस here phi with the initial phase आणि delta with the resultant phase. म्हणजे आम्ही काय सांगितलं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असून दे किंवा कॉम्पोजिशन ऑफ द 2 SHM असतील सेम पिरियड असेल आणि त्यांचा पाथ फ्लो कसा असेल सेम असेल तर त्यावेळी आम्हाला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू या पद्धतीने कुठली मिळाली x इज इक्वल टू r sin ओमेगा t प्लस त्या मिळालेल्या ठिकाणी डेल्टा. कळालं इथंपर्यंत. हे पहिलं आपण एक इक्वेशनचा पार्ट होता. आता तुमच्या पुस्तकामध्ये पुढे जर बघितलं तुम्ही 120 पेज काढा तुम्ही आणि त्याच्यानंतर तिथं आम्हाला दिलेली एक व्हॅल्यू दिल्या बघा. कोणाची व्हॅल्यू दिल्या डायरेक्ट आर स्क्वेअरची व्हॅल्यू दिली दिसते का बघा पुस्तकामध्ये दिलं काय दिलं बघा आर स्क्वेअर इज इक्वल टू असं म्हटले बरोबर. काय मिळाले a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos in bracket phi1 minus phi2 बरोबर. या पद्धतीने हे रिझल्ट. मग हे इक्वेशन त्यांनी कसं काढलं बरोबर डायरेक्ट पुस्तकात दिले आपल्याला. हे इक्वेशन कसं काढणे तर आपण हे दोन इक्वेशन कन्सिडर करायचं. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 कन्सिडर आणि मग काय करायचं त्या दोन टर्मची स्क्वेअरिंग आणि काय करायचं
ॲडिंग करायचं. कळते? स्क्वेअरिंग अँड ॲडिंग काय केलं त्या ठिकाणी टू इक्वेशन कसं येते आपण बघूया. तुमच्यातील नसलं तर आपण काढू. आता ही पहिली टर्म बरोबर आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा लेफ्ट साईड घेऊया आणि नंतर काय करूया राईट साईड एकत्र मिक्स करूया. मग पहिल्यांदा काय घेऊया आर स्क्वेअर इथं लिहू आपण अँड स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 3 अँड काय येणार आहे 4. कळते? आता ॲडिंग करूया आपण. मीन्स काय येणार आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. राईट? दोघांच्या पुस्तकामध्ये ही टर्म नाही आहे. इज इक्वल टू आता ह्या टर्मचा पण स्क्वेअर केला पाहिजे. म्हणजे कुणाचा A1 साइन φ1 प्लस A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय येणार A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय घेणार आर स्क्वेअर कॉमन टर्म आले बरोबर आहे. हेच आम्ही काय लिहू आर स्क्वेअर इन ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू. तर परत त्याचं काय केलं पाहिजे आम्हाला एक्सपान्शन केलं पाहिजे बरोबर आहे. मग एक्सपान्शन करून ही व्हॅल्यू तुम्ही घरी जाऊन काढू शकताय. तुम्ही इथे लिहिते A1 कॉस φ1. आता इथे काय करायला लागणार A प्लस बी ब्रॅकेटचं स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला होतं. A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसं लिहितो आपण बरोबर आहे. A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय म्हणतो तो A स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर असं म्हणतो ना. त्या पद्धतीनं करून बघायचं आणि मग आम्हाला इक्वेशन ते मिळणार. मी आता इथे लिहित बसत नाही. A1 cos φ1 प्लस A2 cos φ2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A1 sin φ1 प्लस A2 sin φ2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे तुम्हाला टर्म आयडेंटिटी माहीत आहे. साइन स्क्वेअर प्लस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणून आम्ही इथे काय लिहू शकतो आर स्क्वेअर. कळते? आणि म्हणून आर स्क्वेअर इज इक्वल टू आपण आलेली टर्म आता लिहू डायरेक्ट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस φ1 मायनस काय होणार आहे φ2. आणि मग आम्हाला याचं काय करायचं आहे नुसती आरची व्हॅल्यू काढायची. आर इज इक्वल टू काय ना इन द रूट येणार बरोबर. स्क्वेअर रूट काढ. स्क्वेअर रूटमध्ये काय ना ट्रेस दिसते का बघा तुला दिसते खाली लिहिलं म्हणून A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस φ1 मायनस काय येणार आहे φ2. हे आम्हाला इक्वेशन नंबर 6 आणि दिस इज द इक्वेशन फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ द काय असणार आहे त्या ठिकाणी 2 SHs. काय इथं बघा. आता नेक्स्ट इक्वेशन आपण लिहूया. त्यानंतर पुस्तकात पुढे एक दिले बघा. कशाचं इक्वेशन दिलं तुम्हाला डेल्टाचे. डेल्टा म्हणजे कोण रिझल्टंट फेज. आपण हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढतो. आता आम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं रिझल्टंट फेज कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. त्याला सुद्धा इक्वेशन कोण वापरणार आहे इक्वेशन 3 आणि काय करणार आहे 4च वापर. फक्त काय म्हणायचं आहे इथं म्हणताना आम्ही म्हणणार डिवायडिंग इक्वेशन 4 बाय इक्वेशन 3 बरोबर. इक्वेशन 4 कुठल्यांचं आर साइन डेल्टा अपॉन आर कॉस डेल्टा. आर साइन डेल्टाची व्हॅल्यू A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 अपॉन A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2. राईट. प्लीज काय म्हणा आर कॅन्सल करी साइन अपॉन कॉस अपॉन काय असतंय टॅन.
sin phi 1 plus a2 sin phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. We have to get the value for delta. मग tan इकडे आलं काय होणार आहे tan इनवर्स बरोबर आहे आणि या ब्रॅकेट मध्ये a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 and this is the इक्वेशन नंबर 7 बरोबर आहे आणि हे इक्वेशन कोणाचं आलं रिझल्टंट हेजचा पुस्तकामध्ये तुमच्या दिले डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स a1 sin phi 1 प्लस a2 sin काय दिले phi 2 अपॉन काय दिले a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. आम्हाला हे डेरिव्हेशन 4 मार्काला विचारलं जातं. डेरिव्हेशनमध्ये इथंपर्यंत हे झालं तर हे 4 मार्क आणि त्याच्यामध्ये स्पेशल केसेस म्हणून आपल्याला आहे ते एकत्रित पद्धतीनं पहिल्या स्टार्टला सुरुवातीला 5 मार्काला विचारत होते. आता काही आपल्याला 5 मार्काचा प्रश्न नाही बरोबर आहे. तेव्हा 4 मार्काला इथंपर्यंत डेरिव्हेशन विचारतील किंवा स्पेशल केसेस ज्या आहेत त्या 2-2 मार्काला तुम्हाला विचारतील. आता स्पेशल केसेस काय आहे ते आपण पहिली केस आपण घ्यायची. इफ द टू एसेन्शियल्स आर इन काय सांगितले त्या ठिकाणी सेम केस बरोबर आहे. म्हणजे दोघांचा केस कसा असेल सेम तुम्हाला काय तर दिस इज अ फर्स्ट वे आपण घेतो बरोबर. मग काय सांगतो सेकंड वे आपण घेतो दिस इज अ सेकंड वे बरोबर. दोन्ही एसेन्शियल म्हणजे दिस इज अ x1 झाली दिस इज अ x2 झाली बरोबर आहे. तर दोन्ही कशा आहेत तिथं सेम केस म्हणजे एकाच पाकचं सेम केस चालला असेल तर त्यांच्यामधला अँगल किती येणार आहे पॅरलल असतील तर अँगल किती येणार आहे 0 बरोबर आहे. आणि म्हणून पहिली केस तुमच्या पुस्तकामध्ये सांगितले इफ द टू एसेन्शियल्स आर इन काय येणार आहे तिथं सेम फेज बरोबर आहे. सेम फेज असेल तर काय सांगितलंय phi 1 आणि phi 2 यांच्यामधला अँगल किती येणार आहे 0 येणार सेमच असणार. म्हणून आपण इथं लिहूया वाटल्यास phi 1 मायनस phi 2 इज इक्वल टू काय घेतला 0. आता याला कुठला फॉर्म्युला यूज करायचं मग अशा आपण एक इथं रिझल्ट आणि ॲक्झॉल्यूटचा फॉर्म्युला लिहूया. त्या लिहिता आर इज इक्वल टू लिहिता येईल इन द ब्रॅकेटमध्ये घ्यायचं a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 a1 a2 cos phi 1 मायनस phi 2 राईट. आम्हाला काय मिळालं आता बट phi 1 मायनस phi 2 इज इक्वल टू काय मिळणार 0 बरोबर आहे. म्हणजेच आम्हाला काय होणार हिन्स कॉस आता घ्यायचं आहे कॉस phi 1 मायनस phi 2 घेणार आहे. कॉस phi 1 मायनस phi 2 घेतलं आपण तर इथं काय येणार आता कॉस इथं काय येणार 0 आहे बरोबर आहे. हा कॉस 0 आला तर कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते कॉस 0 1 असतो बरोबर आहे. आणि साइन 0 किती असतोय 0 असतोय. साइन 90 1 असतोय आणि कॉस 90 काय असतोय 0 म्हणजे इथं साइन 0 ची व्हॅल्यू किती येणार आहे आम्हाला 1 राईट. मग आम्ही हे इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवू मग आम्हाला रिझल्टंट काय मिळते आर इज इक्वल टू इन द रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 आणि याची व्हॅल्यू काय मिळाली वी हॅव टू गेट द व्हॅल्यू 1 राईट. हेन्स काय येणार आर इज इक्वल टू इन द रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2
बरोबर आहे. आता हे एक्सपान्शन कुणाचं आहे? मगाच्यातच आहे ना, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस काय मिळालं तर 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट. म्हणजे आपण याला ए मांडलं, दिस इज ए, दिस इज अ बी, दिस इज अ ए बी, आला 2ab, राईट. मीन्स काय ना, ह्याचा स्क्वेअर आहे, ह्याचा पण स्क्वेअर आहे, इथं प्लस आहे, बरोबर आहे. इज इक्वल टू काय आपण घ्यायचं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. Similarly, this equation we have to written in this way. R is equal to काय ना इथं इन रूट आपण करू, कुणाचं आहे ना a1 स्क्वेअर, a म्हणजे कोण आहे ना a1, बरोबर आहे, प्लस b1 म्हणजे कोण आहे ना b म्हणजे a2 आणि ब्रॅकेट काय आला स्क्वेअर. a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आम्हाला काय मिळणार आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2, कळलं. हेच काय ना r इज इक्वल टू आपण जातो म्हणजे काय मिळालं आर इज इक्वल टू a1 प्लस a2, म्हणजे आम्हाला एक इक्वेशन काय मिळालं इथं. इफ द टू एसेजन्स आर इन द सेम फेजमध्ये असतील तर आम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळणार आहे आर इज इक्वल टू a1 प्लस a2, बरोबर आहे. आणि मग तुमच्या पुस्तकामध्ये एक सांगितलं आहे इफ a1 इज इक्वल टू a2 म्हटले आहे, वी गेट आर इज इक्वल टू काय मिळणार आहे 2a मिळाले. मग आम्हाला माहिती आहे आम्ही काय सांगितलं इफ a1 a2 इज इक्वल टू a, म्हणजे ॲम्प्लिट्यूड दोघांचं कसं आहे सेमच आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू काय घेतली ए घेतली. तर इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवली तर काय होणार आर इज इक्वल टू a1ची व्हॅल्यू सुद्धा काय ठेवणार ए, a2 हॅविंग व्हॅल्यू काय ठेवणार एच, म्हणजे काय मिळालं आर इज इक्वल टू 2a. आलं का पुस्तकासाठी तुमच्या आर इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 2a, कळतंय. हा झाला पहिली केस झाला. आता सेकंड केस सांगितल्या इफ द टू एसेजन्स आर काय सांगितले आउट ऑफ फेज सांगितलं, बरोबर आहे. तिथं तो जुना शब्द होता तो परपेंडिक्युलर होता, आता हे नवीन शब्द वापरला. मग अशी इन फेज म्हटले, आता काय म्हटले आउट ऑफ फेज. आता इन फेज आणि आउट ऑफ फेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इन फेज म्हणजे एकाच दिशा, बरोबर आहे. आणि आउट ऑफ फेज जर आम्ही काढायचं म्हटलं तर आउट ऑफ आता याचा क्रिस्टवर आहे, आउट ऑफ म्हणजे काय करणार उलट करते, म्हणजे क्रिस्टवर काय पडलं याचा ट्रक, ह्याच्या ट्रकवर ह्याचा काय पडला क्रिस्ट, म्हणजे आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज जर यांच्यावर लाईन किती होणार 90 होणार, म्हणजे परपेंडिक्युलर असा आपण अर्थ घेऊ आणि मग त्याचा आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आम्हाला काढायचा आहे. तर आपण इथंच घेऊ सेकंड केस. सेकंड केस काय लिहिणार आपण इफ द टू एसेजन्स आर इन आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे अँगल किती येणार त्यांच्यातला 90, बरोबर आहे. म्हणजे काय येणार आपण ∅1 मायनस ∅2 इज इक्वल टू किती म्हणणार 90, राईट. पुन्हा इक्वेशन आहे तसं आर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ∅1 मायनस ∅2, बरोबर आहे. बट काय मिळणार मला ∅1 मायनस ∅2 इज इक्वल टू 90, बरोबर आहे. हेच आपण डायरेक्टच लिहूया कॉस 90, बरोबर आहे. कॉस 90 किती असतो कॉस 90 0, आपण इथे काय लिहू शकतो 0. मग इक्वेशन बिकम्स काय इक्वेशन होणार आर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 आणि किती व्हॅल्यू आली 0. मीन्स काय होणार मीन्स आर इज इक्वल टू इन द रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर, दिस टर्म बिकम्स काय झाली 0, बरोबर आहे. मग आम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसा मिळणार आर इज इक्वल टू इन द रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. मध्येच नाही आता त्याचं एक्सपांड आपण a1 बाहेर पडे a2 बाहेर पडे काढू शकत नाही, तर मध्ये साईन कुठलं आहे प्लस आहे. नुसताच एकटा a1 स्क्वेअर असता तर आम्ही काय केलं असतो नुसतं a1ला बाहेर घेतलं, बरोबर. आणि म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये दिले बघा, जर आम्ही बघितलं हेन्स आर इज इक्वल टू इन द रूट
A1 स्क्वेअर प्लस काय दिले त्या ठिकाणी A2 स्क्वेअर दिले काय. परत त्यांनी सांगितलं इफ बघा सरकच A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू काय येणार आहे A येणार. जे दोघांचं ॲम्प्लिट्यूड कसं असेल सेम असेल. A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू काय येणार A. मीन्स काय येणार R इज इक्वल टू इन द रूट येणार. A1 स्क्वेअरची व्हॅल्यू काय ठेवायची आहे A. मीन्स काय होणार इथे A चा स्क्वेअर राईट. A2 हॅविंग ऑल्सो व्हॅल्यू काय आहे A चे म्हणजे काय येणार आहे A चा स्क्वेअर इज इक्वल टू इन द रूट. आता इथे 2 असते म्हणजे आणि काय म्हणतो 1 असते बरोबर आहे. म्हणजे किती येणार इथं आता हे 2A स्क्वेअर बरोबर आहे. 2चं रूट निघतंय का निघत. मग काय झालं हा रूट 2 आणि A स्क्वेअरचं वर्ग निघतंय मीन्स काय आलं तिथं A आलं. मग तुमच्या पुस्तकामध्ये किंमत दिली बघा R इज इक्वल टू रूट 2A. समजलं इथं पण रूट 2 काय आलं A आहे काय आलं इथं पण. तर तिसरी फेज घेतली. तिसरी पण काय त्या ठिकाणी इफ द टू एसेशन्स आर 180 सांगितलं बरोबर आहे. म्हणजे आता त्यांच्यामधला अँगल किती असणार आहे 180 असणार. 180 असताना काय होतं आपण बघू. एसेशन्स बरोबर आहे. आणि त्यांच्यामधला काय सांगितलं त्या ठिकाणी आर किती असणार आहे 180 डिग्री. मीन्स त्यांच्यामधला ∅1 मायनस ∅2 हा किती असणार आहे का 180 डिग्री. परत आहे ते इक्वेशन आर इज इक्वल टू इन द A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos ∅1 मायनस ∅2 राईट. आता पुन्हा काय होणार बट ∅1 मायनस ∅2 इज इक्वल टू 180 राईट. मीन्स काय होणार cos 180 किती असतो cos 180 बोला 4 ने केली वाटतं. cos 180 मायनस 1 बरोबर ना. नक्की काय मीन्स आपण ही व्हॅल्यू आता वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. R इज इक्वल टू इन द रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 आणि व्हॅल्यू किती आली मायनस 1 बरोबर. मीन्स काय होणार R इज इक्वल टू इन द रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस मायनस 2A1 A2. आता हे पण एक्सपान्शन आहे कुणाचं आहे बरोबर आहे. ह्याला आपण ए मांडला. दिस इज अ बी हा 2AB हा A स्क्वेअर B स्क्वेअर म्हणजे साइन असं आहे. कुणाचं एक्सपान्शन येते A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. मग आपण इथे लिहून टाकू मीन्स R इज इक्वल टू इन द रूट लिहिते मी A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं A1 मायनस काय आलं A1 मायनस A2 पुस्तकात आले का बघा तुमच्या R इज इक्वल टू A1 मायनस काय आलं A2. मग तुम्हाला आता सगळ्यांचं जर एकट्याच कशाला ठेवला मग अशा आपण काय लिहिलं होतं एक आपण सांगितलं होतं A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू काय आलं A आलं. आता A1 A2ची व्हॅल्यू आपण A ठेवूया बरोबर. मीन्स काय म्हणतात मीन्स R इज इक्वल टू A1 मध्ये काय ठेवायचं आहे A A2 बी असं काय मिळणार आहे A मायनस A किती आला 0. म्हणजे तुमच्या पुस्तकात दिले बघा इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A वी गेट काय मिळालं त्या ठिकाणी R इज इक्वल टू 0.